हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 14वा, ओवी क्रमांक 56. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. ओवी क्रमांक 55 मध्ये सांगितल्याप्रमाणे हरिनामाचा घोष करावा. नित्य नामस्मरण करत असताना हरिनामाची मुद्दामहून उपासना करावी. भजन, पूजन, कीर्तन, नर्तन करत परमात्म्याचा ठाव शोधावा. कर्मयोग करत असताना त्या श्रीहरीचे विस्मरण होऊ देऊ नये. कर्मयोग भक्तियोगाने जखडून भगवंतश्रीत कर्मबद्ध करावे. ज्ञानयोग भावभक्तीने संचित करावा. प्रेमयोगाने परमात्म्याची ध्यानधारणा करावी. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेत परमात्म्याच्या नामघोषात जीवन जगावे. एक क्षणभर ती झलक प्राप्त होण्यासाठी, क्षणभरी परमात्म्याच्या दर्शनासाठी क्षणोक्षणी एक एक क्षण त्या रामकृष्ण उच्चारात व्यतीत करावा. त्यामुळे 3 गोष्टी होतात. पहिले म्हणजे आपले लक्ष, आपले नाठाळ मन जे केवळ भौतिक, प्रापंचिक आणि सांसारिक उपभोगांमध्ये गुंतलेले आहे, रममाण झालेले आहे, ते तेथून ढळते आणि परमात्म्याच्या चरणी लीन होते. देहभोग हा जो जीवनोद्देश झालेला असतो, तो आत्मसन्मुख होऊन आत्मप्राप्ती हा नरदेहाचा उद्देश आहे याचे आकलन होते. त्याला अनुसरून आचरण होऊ लागते. दुसरे म्हणजे त्यामुळे तपश्चर्येचे तेज अंगी उजळू लागते. पूर्ण नैसर्गिकपणे आध्यात्मिक योग ऊर्जा शरीरात निर्माण होते. टाळूपासून टाचेपर्यंत स्पंदने होतात. शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. प्राणवायू योग्य प्रकारे खेळतो. त्यामुळे शरीर अंतर्बाह्य शुद्ध होऊ लागते. अशुद्धे नष्ट होतात. आचरण पूर्णपणे सात्विक होते. अन्न, वस्त्र, निवारा याचा अर्थ उमजतो. ती साध्य झालेली असतात ती आता आध्यात्मिक वैचारिक बैठणीमुळे साधने होतात. तिसरे म्हणजे याचा परिणाम पापाचे कळप पळती पुढे. संचित भोग नष्ट होतात. कारण स्मृती ही वृत्ती निष्प्रभ होते. भूतकाळ शुद्ध होतो. वर्तमान काळातील आणि भविष्य काळात शुद्ध आचरणामुळे पाप सतत पुढे राहते. त्याची आपली गाठ भेट होत नाही. आपण पापमुक्त होतो. हरि ओम.